अनादि अनंत असणाऱ्या या सृष्टीचक्राचं अस्तित्व एक अद्भुत साक्षात्कार आहे. अविश्रांत मंथनाची ही साक्ष इतिहासाचा ठेवा आहे. हा साक्षात्कार दशदिशा शाश्वत असतो शास्त्राच्या रूपात. ज्ञान आणि विद्येचा मिलाप म्हणजे क्षितिज असं वरकरणी संबोधन करून अनुत्तरित ठेवून केवळ काठावरच उभं न राहता पुढे सरकण्याची आदिम शक्ती काही विद्वानांच्या ठायी असते. औत्सुक्याच्या या भ्रमणगाथेची आभा वैज्ञानिकांच्या मूर्त रूपात स्पष्ट दिसते, आभाळातल्या सौंदर्यासारखी. महाराष्ट्राच्या कोकण प्रांताने असे अनेक विद्वान विश्वाच्या अस्तित्वाला पुरवले. व्यंकटेश बापूजी केतकर. केतकरांचं हे घराणं मूळ कोकणाच्या चिपळूण या तालुक्यातील केतकी बिवली या गावचं. काळाच्या परिवर्तनात हे घराणं पैठण या गावी स्थलांतरित झालं. व्यंकटेशांचे वडील बापूजी, ह्यांचं नाव मूलतः रामकृष्ण सखाराम केतकर असं होतं, पण बापूजी ह्या नावाने ते संबोधले जात असत. बापूजींना रुद्रवीणा वादनाची आवड होती. त्यात अधिक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी ते कुटुंबासह तंजावर इथे जाण्यास निघाले. कर्नाटकातील नरगुंद मुक्कामी असताना त्यांची भेट रुद्रवीणा वादनातील निष्णात पंडित व्यंकोबुवा म्हैसकर यांच्याशी झाली. त्यांनी बापूजींना रुद्रवीणा या वाद्यात पारंगत केलं. 18 जानेवारी 1854 ह्या दिवशी आपल्या देशाच्या सौभाग्यात एक अजरामर भर पडली. पंचमहाभूतांच्या एकोप्याची ती सप्रमाण साक्ष मानावी लागेल. खगोल वैज्ञानिक आणि गणिती व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म झाला. केतकरांनी गणित आणि खगोल विज्ञान यांचा सखोल अभ्यास केला होता. कारण त्यांना असं माहीत होतं की आकाशातल्या घटनांचं वर्णन करताना जे पंचांग असायला पाहिजे ते गणिताने बरोबर ठरवलं पाहिजे. कारण त्यांना असं दिसून आलं की जी पंचांग वापरात होती त्यामध्ये डिस्क्रेपन्सीज होत्या. म्हणजे काय, तर आकाशात जी घटना घडायला पाहिजे ती ज्यावेळी घडायला पाहिजे त्यावेळी न घडता वेगळ्याच वेळी घडायची. याचा अर्थ पंचांगाचं गणित कुठं ना कुठं तरी चुकतं आहे आणि ते दुरुस्त करायला त्यांना गणिताची गरज लागली आणि त्यांनी ते योग्य तऱ्हेनं दुरुस्त केलं. तर हा जो भाग होता तो क्वचित त्या काळी भारतातल्या खगोल निरीक्षकांना माहीत होता. म्हणून त्यांचं एक प्रकारचं आपल्याला मूल्यमापन करताना याचा फायदा होतो. त्यांनी फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या एका नियतकालिकामध्ये लेख लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी असं भाकीत केलं की 2 ग्रह नेपच्यूनच्या पलीकडं आहेत जे अजून आपल्याला दिसलेले नाहीत. त्यांचं नाव त्यांनी ब्रह्मा आणि विष्णू असे ठेवली. त्यातलं ब्रह्माचं आवर्तन काळ म्हणजे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायचा काळ तो त्यांनी 242 वर्ष असा निश्चित केला आणि ते त्यांनी त्या लेखामध्ये म्हटलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा ग्रहाचा शोध लागला तर एक ग्रह तिथं आढळला, त्याला प्लुटो म्हणतात आणि त्याला हल्ली आपण ग्रह न म्हणता लघुग्रह म्हणतो. तर त्याचा वास्तविक आवर्तन काळ जवळजवळ 247.7 म्हणजे जवळजवळ 5.5 वर्षांनी जास्त होता. परंतु ही एकंदर ॲक्युरसी बघितली तर ही ॲक्युरसी रिमार्केबल असं आपल्याला म्हणायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना आपण एका नवीन ग्रहाच्या शोधाचं श्रेय द्यायला हवं असं माझं आणि इतर आजकालच्या भारतीय शास्त्रज्ञांचं मत असावं. व्यंकटेश बापूजी केतकर. बापूजी त्यांना मिळालेलं
उपनाव आहे. खरं त्यांच्या वडिलांचं नाव आहे रामकृष्ण केतकर. ते माझे पणजोबा. मूळचे त्यांचा जन्म आहे नरगुंचा. त्यांचे वडील जे होते रामकृष्ण, ते पण खगोलशास्त्रज्ञच होते आणि त्यांनी पण काही 2-3 पुस्तकं लिहिली होती. त्यातलं ते मेन पुस्तक होतं मुख्य, ज्योतिषशास्त्र सुबोधिनी. त्याची ओरिजिनल कॉपी हँड रिटन संस्कृतमधली माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि खगोल आणि भूगोल असं त्यांचं एक पुस्तक होतं. ते मात्र जयकर लायब्ररीमध्ये प्रिझर्व केलेलं आहे. खरं व्यंकटेश बापूजी केतकर यांच्याकडे या विषयाच्या संबंध कसं आलं तर ते सूर्यग्रहण झालं होतं. त्यावेळेस ते कोल्हापूरला होते. अचानक अंधार पडला, प्राणी पक्षी ओरडायला लागले. मग तेव्हा हे म्हटले असं का झालं, का तोपर्यंत त्यांचा काही या खगोलशी संबंध नव्हता. मग ते म्हटले की नाही, याचं आपण काहीतरी बघायलाच पाहिजे, सखोल संशोधन करून हे असं नको व्हायला. मग त्यांनी असा विचार केला की मध्येच हे ग्रहण झालं, ती काळवेळ माहीत नव्हतं. म्हणजे आपल्याला आपण कुठलाही काही कार्यक्रम असला की आपण त्याची शुभ वेळ बघतो, पण ती खरोखर शुभ आहे का, म्हणजे पंचांगात काहीतरी आपल्याला बघायला पाहिजे की खरोखर शुभ आहे का. मग त्याच्यावर त्यांनी खूप अभ्यास केला की असं का होतं आहे वगैरे वगैरे. आणि मग पंचांग संशोधनाचं त्यांनी कार्य हातामध्ये घेतलं आणि ते हे कॅल्क्युलेशन करताना त्यांना हे बघायला पाहिजे की एक कुठला रेफरन्स पॉईंट असा घ्यायचा की त्या रेफरन्स पॉईंटशी कॅल्क्युलेशन केली की हे सगळं बरोबर येईल, विश्वचक्र. मग शुभवेळ असेल, पाऊस पाणी असेल, ग्रहणं असतील, सगळं. मग तो पॉईंट त्यांनी तो शोधायचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो शोधला. तो होता चित्रा तारा जो आहे, तो तारा त्यांनी स्टँडर्ड म्हणून धरला आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी सगळं कॅल्क्युलेशन केलं आणि तेव्हा मग हे सगळं गणित त्यांना ते जमायला लागलं. म्हणून व्यंकटेश बापूजी केतकरांनी पंचांग संशोधन करताना चित्रा पक्षीय व्यंकटेश बापूजी केतकर गणितावरून असं एक टायटल लिहून त्याप्रमाणे त्यावेळी भारतामध्ये 16-17 पंचांगकर्ते ह्यांच्या गणितावरनं पंचांग करत असत आणि त्यांचे रेफरन्सेस किंवा त्यांची आलेली पत्र ही सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता एक प्रश्न असा येतो की ते डायरेक्ट बागलकोट इथेच का गेले, तेच गाव त्यांनी का सिलेक्ट केलं. तर ते उज्जैन, बीड आणि बागलकोट हे एका रेखांशावरती आहे आणि ते कुठलेही जेव्हा असा अभ्यास करताना त्यांना ते रेखांश धरला होता. आता उज्जैन हे त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कारण की तिथे पण आता एक मोठी याच दृष्टीने एक लॅब आहे. तर तसंच त्यांनी बागलकोट ते सिलेक्ट केलं आणि तिथे उभं राहून तिथे शाळा खात्यात नोकरी करून त्यांनी हा सगळा संशोधन केलं. 30-35 वर्ष तिथे ते एक AV स्कूल, इंग्लिश मिडियम स्कूल होतं, तिथे ते रेग्युलर शिक्षक होते. पंचांग संशोधनाचं कार्य पूर्ण झालं तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं किंवा केंद्रीय कॅलेंडर जे आहे ते कॅलेंडरसुद्धा केतकरांच्या चित्रपक्षी गणितावरूनच त्यांनी ते केलेलं आहे. तसे उल्लेख आपल्याकडे आहेत. माझ्याकडे एक त्या कॅलेंडरची ओरिजिनल कॉपी पण आहे. मला रिटायर झाल्यानंतर मी हे जेव्हा सगळं त्यांचं संग्रह आणि हे बघितलं, त्यांचं चरित्र मी वाचलं. त्यांचं चरित्र म्हणजे त्यांचा मुलगा दत्तात्रय व्यंकटेश केतकर म्हणजे माझे आजोबा, त्यांनी जे एक चरित्र लिहिलं ते चरित्र मी स्वतः वाचत होतो. प्रत्येक वेळा मी ते वाचलं की ह्याच्यातलं काय बघता येईल ते बघून मग मी माझ्या संग्रहामध्ये असलेले डॉक्युमेंट मी चेक करायचो किंवा जयकर लायब्ररीमध्ये जे सगळं ठेवलं आहे तिथे जाऊन बघायचं की तिथे काही सापडतं आहे का. आणि त्याप्रमाणे मी हळूहळू तसा तो अभ्यासही सुरू केला होता. त्यांना पंचांग छापण्यासाठी त्यांना मदत करणारे होते चित्रशाळा प्रेस पुण्याचे. ते जवळ 35-40 वर्ष जे व्यंकटेश बापूजी 1930ला गेले, त्याच्यानंतर जवळजवळ 60पर्यंत चित्रशाळा प्रेस केतकी पंचांग छापायचे. केतकर जेव्हा स्वतःच्या पायावरती उभं राहायचा प्रयत्न करत होते तेव्हा ही सगळी पुस्तकं छापण्यासाठी म्हणून घरची नॅचरली गरिबी होती कारण शाळा खात्यामध्येच ते काम करत होते. मग त्यांनी काय केलं की आपण वेगवेगळे जे धनिक लोक आहेत त्यांना आवाहन करू की आम्हाला पुस्तकं छापायला मदत करा. त्याप्रमाणे मग प्रथम त्यांनी नरगुंचे संस्थान होते त्यांना दिलं. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराज होते त्यांना त्यांनी पत्र लिहिलं. काही लोकांनी मदत केली. ते बडोद्याच्या ह्यांनी 5,000 रुपये त्यावेळे मदत केलं होतं. त्याप्रमाणे ती पुस्तकं त्यांनी छापली. दुसरा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा
शोध तो म्हणजे प्लुटोचा. ॲस्ट्रॉनॉमी हे एक फॅसिनेशन होतं. मी कदाचित शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना वेगवेगळे पेपरमध्ये लेख यायचे वेगवेगळ्या ऑथर्सचे. ते फॅसिनेशन होतं. त्याच्यातून मग पुढं थोडंफार वाचन, ॲमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमी सुरू झालं. मग आयुकामध्ये मला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली काही प्रोजेक्ट करण्याची. तिथं मोठ्या सायंटिस्टबरोबर आम्ही त्यांच्या प्रोजेक्टमध्ये छोटे छोटे भाग घेतले आणि तिथून ते इंटरेस्ट डेव्हलप झाला. मी जे बरेच 2 प्रकारचे प्रोजेक्ट केले ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. एक, ॲस्ट्रॉनॉमीसाठीचे काही इन्स्ट्रुमेंट बनवले ज्याच्यात काही भरपूर कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग करावं लागतं, तर तसे काही इन्स्ट्रुमेंट मी बनवलेले होते. आणि दुसरं ऑब्झर्वेशनल ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे निरीक्षणात्मक खगोलशास्त्र. तर त्याच्यामध्ये आम्ही भरपूर उल्का वर्षावासाठी खूप मोठ्या प्रमाणात मी निरीक्षणं घेतलेली आहेत की अनेक वर्ष कंटिन्युअस ते निरीक्षणं घेतली, त्याच्या अगदी डिटेल नोंदी ठेवल्या आणि त्याच्यावर अनेक शास्त्रज्ञांनी पेपर पब्लिश केले. त्याच्यात आमचे क्रेडिट पण दिलेले आहेत त्यांनी. कॅल्क्युलेशन हे त्यांनी केलेले आहेत ते अत्यंत अचूक आहेत. आता ते स्वतः पंचांगकर्ते होते, त्यामुळे त्यांना खगोलगणिताची अत्यंत उत्तम जाण असावी. त्यांनी दिलेल्या कॅल्क्युलेशन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून ते कळतं, कारण त्यांनी फक्त पंचांग लिहिलं नाही तर ते कसं बनवायचं, त्याची गणितं कशी करायची ह्याच्यावरसुद्धा अगदी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. तर आता त्यांनी कसा केला, कुठून केला याबद्दल काही आज फार माहिती आहे कदाचित उपलब्ध नाही आहे. पण त्यांनी जे गणितं केली त्यावरून दिसतं आहे की त्याच्यामध्ये प्रचंड कष्ट त्यांनी घेतलेले आहेत. याचं मी नक्कीच सांगेल की या क्षेत्रातल्या लोकांनी व्यंकटेश बापूजी केतकरांचं नाव पुढं जावं याच्यासाठी नक्कीच प्रयत्न केलेले आहेत. मला जे समजलं ते त्यांच्याच थ्रू समजलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न केलेले आहेत, कारण प्रत्येकाला ही एक अभिमानाची बाब आहे की एका भारतीय आणि मराठी माणसांनी एवढं प्रचंड काम केलेलं आहे. आणि नुसतं काम केलं नाही, त्यांनी प्लुटोचा प्रेडिक्शन केलेले आहेत आणि तो अत्यंत अचूक पण आलेलं आहे. त्यामुळे हे अभिमानाने सांगितलं जातं. केतकरांनी त्याला जे अंतर आहे सूर्यापासूनचं ते 39 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे पृथ्वीच्या 39 पट अंतर आहे असं सांगितलं होतं. आणि आजची ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ही 39.5 म्हणजे अगदीच कमी याच्यामध्ये त्यांनी आणि ॲक्युरेटली काढलेलं होतं. त्याचा सूर्याभोवती फिरायचा पिरियड जो आहे तो त्यांनी 242 वर्षाचा दिला होता, जो आज 248.5 वर्ष साधारण माहिती आहे. इसवी सन 1889 साली एक महत्त्वाची घटना घडली. सदर्न मराठा रेल्वेतर्फे रेल्वेच्या इंजिनाबद्दल एक जाहिरात प्रसिद्ध झाली. चक्रोपचक्रित घटित यंत्ररचना आवश्यक आहे, तर त्याची सुव्यवस्थित आकृती काढून कोणीही पाठवावी, असा मजकूर जाहिरातीत सांगण्यात आला होता. चक्रांची मांडणी आणि त्याला धरून यंत्राची आकृती स्वच्छ दिसेल असा दृष्टिकोन ठेवून केतकरांनी उत्तर पाठवलं. हा विषय खरं तर अभियांत्रिकी असल्याचं स्पष्ट जाणवतं. व्यंकटेश केतकरांच्या या शास्त्रशुद्ध आकृतीसहित प्रतिसादाला सदर्न मराठा रेल्वेच्या ट्रॅफिक मॅनेजरचं उत्तर हे केतकरांच्या असामान्य विद्वत्तेची साक्ष आहे. ते म्हणतात, Dear sir, I have received your letter enclosing diagram for which I am greatly obliged to you. The diagram is most ingenious and I think we shall be able to make use of it. Yours truly, SM Stewart, Traffic Manager, Southern Maratha Railway Company. उपकरणांची साथ नसतानाही खगोलशास्त्राची अचूक माहिती त्यांनी जगाला करून दिली. तो पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे आपल्याला ग्रहांचं गणित, रेल्वेचं टाईम टेबलप्रमाणे आकाशातील ग्रहगोलांचं टाईम टेबल, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. आता ते पंचांग तयार करणं हे सोपी गोष्ट नाही. व्यंकटेश बापूजी केतकर हे मॅट्रिक्युलेशन, त्या काळचं मॅट्रिक्युलेशन झालेलं होते, विचार करा. आणि ते शिक्षक म्हणजे एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून होते, मॅट्रिक झालेले ग्रहस्थ, विचार करा. तरी पण त्यांना खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली.
याचं कारण असं, ऑगस्ट महिन्यामध्ये 1868मध्ये खग्रास सूर्यग्रहण दिसलं. तुम्हाला माहिती आहे खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? चंद्र सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकतो, त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. आणि तेच खग्रास सूर्यग्रहण व्यंकटेश बापूजी केतकरनी कोल्हापूरवरून बघितलं. वयाच्या 14व्या वर्षी या बालकानं 14 वर्षाचं ग्रहण बघितलं, खग्रास सूर्यग्रहण, आणि त्यांना खगोलशास्त्र शिकण्याची आवड निर्माण झाली. त्यावेळी माहीत नसेल त्यांना ग्रहण कसं होतं किंवा काही गोष्टी माहीत नसतील, पण ते बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं हा नैसर्गिक चमत्कार कसा घडतो. आणि ते गणिताने आपण जर अगोदर सांगितलं तर बरं होईल. मग हे कसं घडतं, चंद्राची गती कशी, सूर्याची गती कशी, हे सगळं गणित त्यांनी शिकावंसं वाटलं. म्हणून त्याने अभ्यास सुरू केला. विचार करा, मॅट्रिक झालेले ग्रस्त वयाच्या 14व्या वर्षी खग्रास सूर्यग्रहण बघून खगोलशास्त्राकडे वळले आणि या ग्रस्तांनी 16 ग्रंथ लिहिले. किती विद्वान, म्हणजे खरोखर नमस्कार करायला पाहिजे अशी माणसं भारतात निर्माण झालेली आहेत आणि पुढे व्हायला पाहिजेत. म्हणून ह्या गोष्टी मी सांगतोय. व्यंकटेश बापूजी केतकर यांनी 1911 साली नेपच्यूनच्या पलीकडे एक ग्रह असावा हे गणिताने सिद्ध केलं. आणि भारतातच नव्हे तर फ्रान्समधल्या फ्रेंच मॅगझिनमध्ये त्यांचा याविषयी संशोधनपर लेख आलेला आहे. विशेष आहे 1911 साली. आणि प्लुटोचा शोध 1930 साली लागला. खरं म्हणजे क्रेडिट व्यंकटेश बापूजी केतकरनं यांना द्यायला पाहिजे की त्यांनीच प्लुटोचा शोध लावलेला होता, परंतु गणिताने तो लावला होता आणि प्रत्यक्ष प्लुटो पाहिला 1930 साली. आणि आवर्तन काल जो आहे ना, तो व्यंकटेश बापूजी केतकरनी गणिताने जो सांगितला तोच प्लुटोचा आहे. मला मुद्दाम सांगायचं आहे, गणिताद्वारे संशोधन केलं. कारण आपला भारत देश भास्कराचार्य, वराहमिहिर, आर्यभट्ट यांचा आहे, गणितज्ञाचा आहे. भारतानं जगाला गणित दिलेलं आहे. शून्य हे भारतानं जगाला दिलेलं आहे. अनेक गोष्टी भारतानं दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे खगोल गणित हे सुद्धा भारतानं जगाला दिलेलं आहे. त्यामुळे व्यंकटेश बापूजी केतकर त्या काळामध्ये साधनं नसताना, आत्ताच्या तरुणांना संगणक आहे, अनेक साधनं आहेत. आता पुढच्या 1000 वर्षात ग्रहण कधी होणार हे सांगता येईल. पण आता संशोधन क्षेत्र हे जरा बदललेलं आहे, कारण आता स्पर्धा आहे. दुसरी गोष्ट, अंतराळ क्षेत्रात प्रगती होते. आपल्याला माहिती असेल, इस्रो ही भारताची अंतराळ संशोधन संस्था त्या काळात नव्हती. व्यंकटेश बापूजी केतकरने एके ठिकाणी म्हटलेलं आहे की संपूर्ण भारतात पंचांगकर्त्यांची वेधशाळा पाहिजे. वेध घेऊनच आपण पंचांग तयार करायला पाहिजे असं त्या काळात वाटत होतं. आज जर व्यंकटेश बापूजी केतकर असते आणि त्यांनी इस्रोचं हे चांद्रयान 1, मंगळयान आणि आता गगनयान ही जर प्रगती बघितली असते ना, त्यांना किती आनंद झाला असता. व्यंकटेश बापूजी केतकर यांनी प्लुटोचं तर अनुमान बरोबर केलेलं होतं 1911 साली. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांनी गुरु आणि नेपच्यूनविषयीसुद्धा संशोधन केलेलं होतं. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दृग्गणित, आकाशातील खगोलीय तेजोगोल कसे फिरतात हे सारण्या बनवून त्या काळामध्ये संगणक नसताना जे सारण्या बनवल्या त्या अचूक होत्या, बिनचूक होत्या. आणि त्यांचं कौतुक त्यांच्या कामाचं, कार्याचं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुद्धा केलेलं आहे. विचार करा, आज तरुणांनी अंतराळ क्षेत्रातील या संशोधनाकडे वळलं पाहिजे. इस्रोसारखी संस्था ही नासापेक्षा जास्त कमी पैशामध्ये हे संशोधन करते आहे. हे विशेष आहे. भारताचं संशोधन हेच आहे की आवश्यक जनतेसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं संशोधन आहे आणि कमी खर्चामध्ये संशोधन आहे. व्यंकटेश बापूजी केतकरनी सुद्धा संशोधन केलं, ते किती कमी खर्चामध्ये केलं. आणि काय परिस्थिती होती त्या काळात. आता परिस्थितीत भौतिक साधनं आहेत, विज्ञानाची साधनं आहेत, त्याचा उपयोग करून संशोधन क्षेत्राकडे वळलं पाहिजे. आणि पंचांगकर्त्यांनी सुद्धा भारतातल्या एकत्र यायला पाहिजे. सांस्कृतिकदृष्ट्या
भारत हा एक व्हायला पाहिजे आणि भारतानं जगाला दाखवून द्यायला पाहिजे की आमचं पंचांग, आमचं आल्मनाक, सण उत्सव हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, ऋतूवर आधारित आहेत. आणखी खगोल गणितामध्ये आम्ही पूर्वीही श्रीमंत होतो, आत्ताही आहोत आणि पुढे राहू. आणि हे तरुणांवरती अवलंबून आहे. म्हणूनच डॉक्टर व्यंकटेश बापूजी केतकर असोत, भास्कराचार्य असो, वराहमीर असो, आर्यभट्ट असो किंवा केशव लक्ष्मण दप्तरी, भाऊजी दप्तरी असो, मतभिन्नता त्यांच्यात विशिष्ट मताप्रमाणे होती, पण त्यांचं संशोधन हे मात्र महान होतं. म्हणून अशा ऋषीमुनी, प्राचीन काळच्या ऋषीमुनींना वंदन करायला पाहिजे. आणि एक पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक म्हणून या डॉक्टर व्यंकटेश बापूजी केतकर यांना मी नमस्कार करतो. 1980 साली तेव्हा त्यांची 50वी पुण्यतिथी होती. तेव्हा नेहरू प्लॅनेटोरियमनी एक मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. ते मोठा परिसंवाद झाला होता. त्यावेळेला मी, माझे वडील, आम्ही उपलब्ध होतो, सोमण होते, सगळे तिथे त्यावेळे होते. आणि तो ठराव पास झाला होता की केतकरांनाच प्लुटोच्या शोधाचा मान द्यायला पाहिजे. आमच्या हातात आता एवढंच आहे की यांना काहीतरी क्रेडिट मिळालं पाहिजे, यांचं नाव जगामध्ये जायला पाहिजे, जेणेकरून भारताचंही नाव त्याच्याबरोबर पुढे येईल. हा आमचा मूळ हेतू आहे. त्या दृष्टीने मी स्वतःही प्रयत्न करतो आहे आणि बघू आता त्याला कितपत यश येतं आहे. 16 ग्रंथांची निर्मिती करून आजच्या आणि पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना बहाल केली आहे. 3 ऑगस्ट 1930 रोजी ही ज्ञानगंगा अनादी अनंतात विलीन झाली.